रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा हे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांचे उत्तरे, रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचे एकमेव साधन आहे। अशी ही सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा चतुर्थ दिवस आहे। गेली 4 दिवस तुम्ही आम्ही रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने आपण एकत्रित आलेले आहोत। पवित्र अशा दरबारामध्ये परमपूज्य आदरणीय वंदनीय जगद्गुरु मोहनानंद बाबाच्या पवित्र दरबारामध्ये घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा, समस्त गावकरी मंडळी यांच्याकडून मला कथेचे मिळालेले निमंत्रण म्हणून गेली 4 दिवस तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला दर्शनाचा होत असलेला लाभ या संबंधाने आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे। सीता माता ज्या वेळेस प्रभू रामचंद्र तिकडे धनुष्य उचलायला तिकडे जातात आणि इकडे सीता माताला काही सखी म्हणतात। सगळे राजे आपापलं ताकद दाखवून गेले, पण कुणाला तिळाच्या दाण्यासारखंही रामकृष्ण हरी ते धनुष्य उचलल्या जात नव्हता। सगळे राजे आपापली ताकद दाखवली, पण उतरल्या चेहऱ्याने सगळे आपापल्या जागेवर बसतात। सगळीकडे शांतता पसरली, कुणीच उठत नाही। बराच वेळ झाला, शेवटी महाराजा जनकजी उठले आणि रागावून म्हणाले, बीच बीच में से खंड खंड में से आए हुए राजा महाराजा हमारे मंडप की शोभा बढ़ाने आए। हमने देख लिया आपकी ताकत को। अरे धनुष्य उठाना क्या, तिल के दाने के समान कोई उठा नहीं पाया। कोई वादा मत करो क्षत्रिय, कोई बचा भूमंडल पर। अरे धनुष्य उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया। ने कहता जनक जी रागान बोले, पण तुलसी जी कहते सच कहते जनक जी, धनुष्य उठाने वाला ब्रह्मा ने पैदा नहीं किया, लेकिन जो धनुष्य उठाने वाला है ना, उन्होंने ब्रह्मा को पैदा किया। नाही का रागावून बोलले जनक जी, पण तत्वाला धरून बोलले। आणि मग कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर। आणि मग हा सगळ्यांना राग सहन झाला। तुलसी जी कहते लेकिन शेष का अवतार, दुनिया का आधार सुमित्रा नंदन बेटा 15 साल का लखन खड़ा हो गया और क्रोध में आकर बोला, जनक आप कहें तो सब मिथिला नगर समंदर में फेंक देता हूं। इतनी ताकत रघुवंश में मेरे राम भैया यहाँ बैठे हैं, तो आप बोल रहे कि कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर। मेरे भैया यहाँ विराजमान हो गए, आप ऐसी बात कर रहे हो, कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर। पण लक्ष्मणाच्या लक्षात आलं, आपण आपल्या बापाच्या वयात असणाऱ्या जनकाला आपण एकेरी भाषेत जनक म्हटलं आणि दादाची उठताना परवानगी घेतली नाही। म्हणून लक्ष्मणानं रामाकडे बघितलं, पण रामाकडे बघितल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र हसत होते आणि रागात आलेल्या माणसाला हसल्यावर राग शांत होत नाही, डबल भडकतो। रागात आलेल्या माणसाला हसण्यात तुम्ही हसून बघा, एखादा माणूस रागावर येऊ द्या घरातला आणि आपण त्याच्याकडे हसू द्या, राग शांत तर होत नाही, डबल भडकतो। तसा लक्ष्मणाचा राग जास्त भडकला। भैया आप भी उठते नहीं, मुझे भी आज्ञा नहीं देते, आप तो मुस्कुरा रहे भैया। आता काय करावं, लक्ष्मण जिकडे बघितलं आणि सांगितलं, मैं क्रोध के मारे लाल हो गया हूं। अरे लक्ष्मणा तू लाल होत आहे, चांगली गोष्ट आहे। अरे सूर्याचा उदय केव्हा होतो, जेव्हा जिकडं तिकडं तांबडं पसरतं त्यावेळी सूर्याचा उदय होत असतो। या जगाला कळू दे, लक्ष्मण रूपी दिशा तांबडी झाली याचा कारण रामासारखा सूर्याचा उदय थोड्याच वेळात होणार आहे, कळू दे समाजाला। आणि मग आता इकडे पुढे आता
प्रभू रामचंद्राला आता विश्वामित्र पुढे आलेत. आता विश्वामित्राकडे बघतात, लाम राम लक्ष्मण. आणि विश्वामित्र बाबा बैठे और बाबा जी की इजाजत बिगर कोई उठना मर्यादा का उल्लंघन होता है. आणि मग विश्वामित्र बाबाला कळालं की माझा राम परवानगी मागत आहे. आणि मग सांगितलं, विश्वामित्र बाबा बोले, उठवू राम भजेऊ भवतापा मेट हुतात जनक परिताता. आणि मग धनुष्य को 2 टुकड़े कर डालो राम. रामचंद्र जी खड़े हो गए. मनोमन माँ बाप को याद किया, वशिष्ठ गुरुदेव को याद किया, बाबा विश्वामित्र को प्रणाम किया. सबकी निगाहें प्रभु पर, सब देख रहे क्या हो रहा है, क्या हो रहा है. उदित उदयगिरी मंच पर रघुवर वाल पतंग, बिकसे संत सरोज सब हर्षन लोचन भृंग. मंचक पर प्रभु खड़े हो गए. सीता माता चिंतातुर हो रही है. सखी के पास बोल रहे, रावण जैसे धनुष्य को हिला नहीं पाया, ये 15 साल का राजकुमार धनुष्य को उठा पाएगा नाही का. आणि मग त्या बाकीच्या सखी म्हणतात, काळजी करू नको सीते, धनुष्य रामाच्या हातानंच उचलल्या जाणार, चिंता करायची गरज नाही. पण सीता मातेनं त्यावेळेला काय केलं, प्रभू रामचंद्र ज्यावेळेस मंचकावर आले, सीता मातेनं त्यावेळेस मनोमन गणपती बाप्पाची प्रार्थना केली. याचं कारण की धनुष्य कोणाचा आहे, धनुष्य हा शिवाचा धनुष्य आहे. आणि मग जर धनुष्य जर उचलण्यात जर मोडल्या गेला तर तिथं भगवान शिवजी येतील आणि भगवान शिवजी रागावतील. मग गणपती बाप्पाचं आपण जर वर्णन केलं तर गणपती बाप्पा मध्ये येतील आणि मध्ये आल्याच्या नंतर महादेवाला वाटेल जाऊ द्या, आपला घरचंच लेकरू जर इथं कामाला लागलं तर आपण बोलण्यात काय फायदा. म्हणून माता सीता मातेनं गणपती बाप्पाची प्रार्थना केली. आणि मग मंचकावर प्रभू आले. जिकडे तिकडे आनंद आहे. आणि धनुष्याकडे प्रभू पाहू लागले, जसं एखाद्या गरुडानं नाही का सामान्य सापाकडे बघावं. आणि मग जर धनुष्य जाग्यावर हलायला लागला. सब देख रहे क्या हो रहा है, क्या हो रहा है. इतने में 1000 सूरज जैसा प्रकाश ही प्रकाश, पूरे पेंडोल में प्रकाश ही प्रकाश. रामचंद्र जी ने धनुष्य के 2 टुकड़े कर डाले. धनुष्य भंग की आवाज हुई तो हिमालय के चट्टाने टूटने लगे. समुद्र का भाव बदलने गया, नदियों का भाव बदल गया. बड़े बड़े साधु की समाधि टूट गई, वृक्ष की पत्तियां झड़ने लगी. इंद्रदेव के दरबार में अप्सराओं के नृपुर टूटने लगे. सब देख रहे क्या हो रहा है, क्या हो रहा है. तुलसीदास जी ने बताया, गोदंड खंडो राम. तो सभी ने जय जयकार किया. बोलिए सियावर रामचंद्र भगवान जय. धनुष्याचे जेव्हा 2 तुकडे झाले तेव्हा लक्ष्मणजीला आनंद आवरला नाही. लक्ष्मणजी खाली उतरले नाही, डायरेक्ट उडी मारली स्टेजवरून आणि डायरेक्ट सासरा गाठला. आणि उडी मारली, सासरा गाठला. आणि जनकापुढे लक्ष्मणजी छाती काढून उभे राहिले. आणि मग खाली खाली मान घातली. जनक राजानं खाली मान घातलेल्या सासऱ्याला लक्ष्मणजी विचारतात, ए बुड्ढे, 1 बजे से बकवास कर रहा था, क्षत्रिय बचा नहीं भूमंडल कोई. आता जनक राजा पुढं बघा कोण म्हणत आहे, लक्ष्मणजी म्हणत आहे. तुम्ही सकाळपासून म्हणत होता की क्षत्रिय बचा नाही, क्षत्रिय बचा नाही. माझ्या दादानं त्याचे 2 तुकडे केले, दुसरा जर असेल तर माझ्याकडे द्या, मी त्याचे 2 तुकडे करतो. असं म्हटल्याच्या नंतर जनकजी शर्मिंदे झाले. आणि जनकजीला वाटलं आता काय म्हणावं. आणि मग नंतर प्रभू रामचंद्र आणि सीता मातेच्या हातात ती पुष्पमाला हातात आहे. पुष्पमाला हातात आहे. पण प्रभू थोडे वाकले. थोडे म्हणजे आताचा नवरदेव असता तर किती वाकला असता. पण प्रभू का वाकले नाही याचं कारण आहे. प्रभूला वाटलं आपण जर आता वाकावा हार घालण्याकरता सीतेच्या पुढं तर इथून पुढं 2025 पर्यंत अशी पद्धत होईल, नवरीच्या पाया नवरदेवानं पडणे. म्हणून प्रभू रामचंद्र थोडे वाकले. आणि मग थोड्या वाकल्याच्या नंतर सीता माताला काय माळ घालता येत नाही. आणि मग प्रभू रामचंद्राचं सीतेचं बोलणं चाललं. सीता माता म्हणल्या, प्रभूजी थोडे वाका तुम्ही, म्हणजे मला माळ घालायला सोपं होईल. पण तरी पण रामचंद्र वाकत नाहीत. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणले, सीता मला पहनाओ ना. प्रभुजी आपने तो तोड़ने को देर लगाया, ये तो जोड़ने का काम है. तोड़ना जितना जल्दी होता है उतना वेल्डिंग उतना जल्दी नहीं होता, आप वैसे ठीक रहे. आता मग प्रभू रामचंद्र वाटलं काय करावं, डोकं चालत नाही.
आणि सांगितलं तसं नाही सांगितलं विश्वामित्र बाबाला, बाबाजी ये शादी का काम है, इसमें इशारे बहुत आते हैं, बुढ़े लोगों ने ध्यान नहीं देना चाहिए. आणि मग ते अरे लेकिन इशारा कौन सी बात का है, अरे माझा दादा म्हणत आहे की लक्ष्मणा तू काय कर, तू शेषाचा अवतार आहे, जिकडून सीता आहे तिकडून तू ती जमीन जास्त उचलल्या जाईल आणि मग मला माळ घालायला सोपं होईल. मग मी मान हलवली काय, मी म्हणलं दादा मी शेषाचा अवतार आहे, पृथ्वी माझ्या डोक्यावर आहे, पण मी ज्यावेळेस पृथ्वी उचलल मी अर्धी थोडी उचलणार आहे, नाही का, अंतर तेवढंच राहणार आहे, कर की ये काम नहीं बन सकता. आता काय करावं, आणि मग एक काम कब बनेगा, आणि मग काय करावं, प्रभू रामचंद्राला डोकं लागत नाही. मग बरोबर डोकं लावलं लक्ष्मणानं. लक्ष्मणजी म्हणले विश्वामित्र बाबा काय करावं, विश्वामित्र बाबा म्हणले आता तूच कर लक्ष्मण, आता मी काय करू, फक्त एक मला आज्ञा दा, मी करतो बरोबर. आणि मग लक्ष्मणाला सवय होती बरं का पाया पडायची, आणि प्रभूला सवय होती आशीर्वाद द्यायची. आणि मग लक्ष्मणानं रामचंद्राला साष्टांग दंडवत घातला, आणि प्रभू रामचंद्र आशीर्वाद द्यायला खाली आले, तितक्या सीता माईनं प्रभू रामचंद्राच्या गळ्यात माळ टाकली. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय, नाही का. आणि मग ते बरं का, पण प्रभू अगोदर वाकले नाही, त्यांना माहिती येथे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून प्रभूला ती जबाबदारी, मर्यादा पुरुषोत्तम आहेत, वाकले नाहीत बघा. म्हणून नियम असा आहे की बघा, म्हणून प्रभू रामचंद्र तिथे वाकले नाही. आणि लक्ष्मणाला सवय होती दर्शन घ्यायची, प्रभूला आशीर्वाद द्यायची सवय असते बघा. हे बघा म्हातारपणी माना हलतात, बरोबर आहे का नाही, पुरुषांची हलते आणि स्त्रियांची हलते, पण माना हलवण्यामध्ये प्रत्येकाचं वेगळं आहे बघा. पुरुषांची कशी हलते अशी हलते, महिलांची अशी हलते, बरोबर आहे का, ती सवय असते बघा, सवय झालेली असते यांना आना म्हणायची, बरोबर आहे का. म्हणून ते म्हातारा समोर दिसला की म्हातारीची मान बघा, हे संशोधन करा, मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही संशोधन करा, कधी म्हातारीची मान अशी हलते, म्हाताऱ्याची अशी का, त्यांना आना म्हणायची सवय झाली असते. गोडे तेल आणा, शेंगदाणे आणा, गाय छाप, बरोबर आहे का, जर्दा, बरोबर आहे का, नाही का, साखर आणा, डालडा आणा, नाही का, बिस्किटचा पुडा आणा, एवढ्या. म्हणून म्हातारा समोर दिसलं की म्हातारी आणा 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 अशी ती, पण ती म्हातारीनं असं केली, म्हाताराची सवय झाली असते, आता नाही आता नाही आता नाही, म्हातारे सगळं जवळा बाजार आणलं इथं ना हातात, आता नाही, सवय असते, बरोबर आहे का नाही. ते तशी सवय होती लक्ष्मणाला, दंडवत घालायची, प्रभूला सवय होती आशीर्वाद द्यायची, बरोबर एक नाही, सवय असते ज्याची त्याची बघा. ते एकदा ते कोरोनाच्या काळामध्ये बघा एसट्या बंद झाल्या होत्या, आणि मग ते एसट्या बंद झाल्या, सगळे कारभार बंद थांबले, सगळे त्यावेळेस ऑनलाईन कारभार चालू होते. आणि मग एसटीच्या कंडक्टरला ड्युटी लागली, एका ठिकाणी खुर्चीवर बसून लिहायचा कारभार करायचा, काय करणार, आणि ते कंडक्टर लिहायला बसते पण लिहिताच येईना. मग का, त्यांना सवय होती एसटी हल्ल्याशिवाय लिहिता येत नाही, मग एक खुर्ची हलवायला एक स्पेशल ठेवलं का, ज्याची त्याची सवय असते बघा. म्हणून प्रभू रामचंद्र तसं पुरुषांना काही सुचत नाही, म्हणून पुरुषांना काही सुचलं नाही की पुरुष काय करतात, वर बघतात, आणि स्त्रियांना काही सुचलं नाही की स्त्रिया खाली बघतात, हे नैसर्गिक आहे बघा. तर असं पुरुषांचं बरं का सुधीर महाराज, रघुनंद महाराज, पुरुषांचा आदर्श आकाश आहे आणि स्त्रियांचा आदर्श धरणी आहे. म्हणजे रामाचं सीतेचं नातं म्हणजे आकाशाचं धरणीसोबत झालेलं हे नातं आहे. आकाशाशी जडले नाते, जडले नाते, आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते, जडले आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे,
झाले सीतेचे स्वयंवर 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 झाले सीतेचे श्रीरामानी सजवचलिले धनुष शंकराचे ओ धनुष शंकराचे श्रीरामाने सहजवचलिले धनुष शंकराचे हो धनुष शंकराचे धनुष शंकराचे पूर्ण जाहवे जनकृपाचा पूर्ण जाहवे जनकृपाचा हे तोंडरीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 आकाशात चढले नाते झडले नाते आकाशाशी चढले नाते झडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 ठाकले भाग्य सावळे समोर तुझे हो समोर तुम्ही तेचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर तुझे हो तुम्ही तेचे हो समोर तुम्ही तेचे उभे ठाकले भाग्य सावळे उभे ठाकले भाग्य सावळे स्वयंवर झाले स्वयंवर झाले सीतेचे 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय। रामचंद्र प्रभूच्या गळ्यामध्ये सीतामातेने पुष्पमाला अर्पण केली, पण काही संतांच्या मतानुसार ती पुष्पमाला मोगऱ्याच्या, गुलाबाच्या, झेंडूच्या, अन्य कोणत्याही फुलाची नव्हती, ती मोहाच्या फुलाची होती। हे ऐकताना जरा विचित्र वाटेल, पण मोहाच्याच फुलाची का? मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद आहे। हे बघा, मोहाचं झाड आणि आंब्याचं झाड जवळजवळ साम्यता आहे, पण फरक काय आहे? ज्यावेळेस आंब्याच्या झाडाला बहर येतो त्यावेळेस पानं असतात आणि मोहाच्या झाडाला बहर येतो त्यावेळेस पानं गळतात। का? मोहाच्या झाडापासून काय तयार होते? त्या मोहाच्या फुलापासून दारू तयार होते। आणि मोहाचं झाड माणसाला उपदेश करतं, बरोबर आहे का नाही? उपदेश करतं की अरे माझ्या अंगाला बघा एकही काडी राहिली नाही, नको ना दिला गो माझ्या, म्हणून मोहाचं झाड माणसाला उपदेश करतं।
आम फले पत राखे मोह फले पत खोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. म्हणून सीता मातेनं प्रभू रामचंद्राला मोहाची माळ का अर्पण केली? मोहाची फुलं जर रात्रभर भिजत घातले आणि सकाळी जर बैलाला खाऊ घातले तर बैल पागल होतो. बरेच बैल पागल होतात बरं का. म्हणून सीता मातेचा उद्देश रोकडे बाबा, सीता मातेचा उद्देश काय? मैं आपको मोह की पुष्प की माला इसलिए पहना रही हूं भगवान कि जिंदगी भर मेरे लिए आप पागल बन जाओ, जानकी को कभी भूलना नाही. आणि मग अक्षरशः ज्यावेळेस प्रभू राम सीता वनवासात गेल्या, त्या वनवासाच्या काळामध्ये सीता चोरीला गेली, त्यावेळेस प्रभू रामचंद्र ते माणसाला विचारत नाहीत, वेलीला, पशुला, पक्षाला विचारतात, मेरी जानकी देखी क्या. इसलिए मैं आपको मोह की पुष्प की माला पहना रही हूं भगवान, जिंदगी भर मेरे लिए पागल बन जाना. पण सीता माता माळ घातली, पण सीता माता प्रभू रामचंद्राच्या पाया पडत नाही. बाकीच्या सख्या म्हणल्या, अगं सीता पाया पडणं ग, पाया का पडत नाही? अगं मी पाया पडणार नाही याच्या का? मी असं ऐकलंय याच्या चरणात अशी ताकद आहे की याच्या चरणाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली आणि आता माझ्या बाशिंगाला हिरे आहेत आणि दर्शन घेण्यामध्ये या हिऱ्याचा संबंध याच्या चरणाशी आला आणि त्या हिऱ्याच्या जर बाया झाल्या तर माझ्या अख्ख्या प्रेमाचा वाटप होईल. रामाचा पद लागता जड शिळा झाले त्वरी कामिनी, या लागे मी नमी रघुत्तम पदी भाळे सुरत्ने भली. रत्नाच्या विवसी सुरम्य सवती होतील माते यदा, रामाशी बहु अप्रीती मजवर होईल गे सर्वता. म्हणून सीता माता पाया पडत नाही. पण झालं काय? ज्या अभिमानी राजाकडून धनुष्य उचलल्या गेला नव्हता, त्यांचा अभिमान दुखावल्या गेला होता आणि त्यांनी आपापलं हत्यार घेऊन सर्व मंडपात सज्ज झाले आणि आरडाओरड करू लागले, पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो, हमारे सामने क्या अयोध्या का राजकुमार अकेला ले जाएगा जानकी को, मारो पकड़ो, मारो पकड़ो, मारो पकड़ो. जिधर उधर शोर मचिया या अभिमानी राजाओं ने. उसी समय परशुराम जी का आगमन होता है. तेहि अवसर सुनि शिव धनु भंगा, आयु भृगुकुल कमल पतंगा. तेहि अवसर सुनि शिव धनु भंगा, 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 कमल पतंगा,
प्रभु रामचंद्र भगवान की जय। तेही अवसर सुनिसिव धनु भंगा आयु भृगुकुल कमल पतंगा. इथून दिसतील आपल्याला विशाल भाल पुराण प्रसिद्ध परशु ज्याच्याकडे बघावं त्याला वाटतं आपलं मरण जवळ अशी रागीट मुद्रा आणि 21 वेळा पृथ्वी निक्षेत्री करण्याची ताकद असे परशुरामजी स्वयंवर मंडपात महाद्वारात आले. आतापर्यंत हमला करण्याच्या तयारीत असलेले नाही का सगळे तयारीत असलेले राजे सज्ज झाले होते. परशुरामजीला बघितल्या बरोबर हत्यार खाली पडले, लट लट कापू लागले. परशुरामजीच्या समोर जाऊन आपापल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत करतात. पितु समेप कै कै निज नामा लगे उठावन दंड प्रणामा. ओ पितु समेप कै कै निज नामा लगे उठावन दंड प्रणामा. पितु समेप कै कै निज नामा लगे उठावन दंड प्रणामा. आपापल्या बापाच्या नावाचा उल्लेख आजोबाच्या नावाचा उल्लेख साष्टवंत दंडवत करू लागले. मी अमुकाचा नातू आहे, अमुक माझे बाप आहे, माझा अमुक आजा आहे. तुम्ही आमच्याकडे चातुर्मासाला थांबायचे बाबा. त्यावेळेस केळी द्राक्ष चिकू पपई सगळं मी तुम्हाला आणून द्यायचं बाबा. उद्देश इतकाच बाबा आपल्यावर रागावू नये, बाकी काय उद्देश नाही. आणि जेव्हा परशुरामजीने प्रचंड गर्दी बघितली, परशुरामजीने जेव्हा प्रचंड गर्दी बघितली आणि महाद्वारातूनच विचारलं, जनक अरे यहाँ इतनी भीड़ क्यों? आपको पता नहीं क्या 21 बार निक्षेत्री करने वाला पृथ्वी में परशुराम जिंदा है, तो मेरे इजाजत के बिगर क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? आता जनकजी भयभीत, विश्वामित्र तटस्थ, राम शांतन लक्ष्मण क्रोधायमान. चौघाच्या 4 भूमिका आहेत बघा. आणि मग परशुरामजीने स्वयंवर मंडपात मध्यभागी आले, धनुष्याचे 2 तुकडे बघितले. आत्ता क्रोध अनावर झाला आणि राजा जनकाला हात धरून एवढ्या समाजात ढकलू विचारलं, ए मूळ जनक, आपको पता नहीं क्या रे? अरे जिन्होंने धनुष्य को 2 टुकड़े कर डाले उसको मेरे सामने खड़ा करो वरना सबकी हत्या कर डालूंगा. आता काय करावं? सबको मार डालूंगा. कोण ये धनुष्य भंग करने वाला? रामचंद्रजीने विचार केला, माझ्या सासऱ्याला किती जरी धमकवायचा प्रयत्न केला तरी सासरा म्हणणार नाही जावाय बापून धनुष्य तुटला. मग नाही का त्याच्या मुलीच्या कुंकवाची जबाबदारी म्हणून नाही का, म्हणून रामचंद्रजी पुढे येतात आणि रामचंद्रजी स्वतः प्रकार महाराज रामचंद्रजी स्वतः पुढे आले आणि अति नम्रतेने या शब्दात म्हणू लागले, नात संबुदन भंड निहारा हो को एक दास तुम्हारा. आणि धनुष्य भंग करने वाला आपका कोई दास होगा. अरे दास नहीं, दास तो सेवक तो सेवा करता है, ये दुश्मनी का काम किया है. जेव्हा रामचंद्रजीला धमकावू लागले तेव्हा लक्ष्मणजीला वाटलं, लक्ष्मणजी विश्वामित्र बाबाला म्हणले, बाबा तुम्ही माझ्या भावाचा चांगल्या माणसासोबत तुम्ही मुलाखत घडून आणली नाही. ते पांढऱ्या दाढीवाला माझ्या दादाला किती बोलतं, माझा दादा गट गट ऐकतो, तिथं मी पाहिजेत होतो मग सांगितलं असतं. आणि मग विश्वामित्रालाही वाटलं ही प्रकरण लक्ष्मणाशिवाय थांबत नाही. आणि मग विश्वामित्र बाबांना लक्ष्मणाला आदेश दिला, जाव लखन. आणि मग आगीमध्ये रॉकेल ओतल्यासारखे लक्ष्मणजी पुढे आले आणि लक्ष्मणजी आल्याच्या नंतर परशुरामजीच्या पुढे आले आणि आगीमध्ये रॉकेल ओतल्यासारखं पहिले शब्द उच्चारतात, बहुत धनुष्य तोड़े ललकारी, इतने तो कमटे हमने बचपन में कई बार तोड़ डाले महाराज. ए राजा के बालक जरा मुंह संभाल कर बात कर, कमठा बोलता है करे? धनुष्य कोई सामान्य चीज है नाही. तुम्हीच कबूल करता धनुष्य सामान्य नाही, मग त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का तुम्हाला वाटत नाही? कशाला माझ्यासोबत विनाकारणचा वाद घालता? असं म्हटल्याच्या नंतर नाही का परशुरामाला तर परशु घेऊनच धावून आले, मारा जाएगा बेटा. त्यावेळेस प्रभु रामचंद्र पुढे आले, जानो तो मेरा छोटा भाई उसकी मुंह में दूध भराए. आज दूध नहीं राघव जहर भराए. तू इतना सीधा साधा, तो एक टेढ़े स्वभाव वाला भाई साथ क्यों रखता है? आता किती अवघड झालं.
आणि मग असं म्हटल्याच्या नंतर विश्वामित्र बाबाला लक्ष्मणजी म्हणले, बाबा ते बघा परत आता मला राहत नाही बघा, माझा दादाला ते परत बोलतं, मी थांबत नाही. आणि मग लक्ष्मणजी परत गेले. ठीक है रे परशुराम महाराज, मेरा राम भैया सीधे साधे स्वभाव वाला है, मैं टेढ़े स्वभाव वाला हूँ. मेरी भाई की और मेरी प्रकृति मिलती जुलती नहीं है, लेकिन आपकी और मेरी प्रकृति मिलती जुलती है, क्योंकि आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो क्या आपके साथ रहूं. परशुरामानं परत परशु घेतलं. अरे मारा जाएगा बच्चा, आपकी माँ की गोद खाली करने वाला है. आणि सांगितलं, परशुरामजीला सांगितलं लक्ष्मणानं, बाबा तुम्ही किती वेळा माझ्या अंगावर परशु घेऊन धावून आता आलात, तरी मी तुमच्याशी युद्ध करत नाही आणि तुम्हाला घाबरतही नाही, क्योंकि हमारा एक नियम है बाबा. क्या? जिनके गला में जनवा और भाल पे चंदन, उनका रक्षण करने के लिए क्षत्रियों के संतान होते हैं, आक्रमण के लिए नहीं. और आपको ऐसा लग रहा है बच्चा डर के मारे ऐसी बात कर रहा है, तो महाराज अभी भी समय नहीं गया. एक काम करो, क्या जनवा निकाल कर फेंक दो, तिलक मिटा दो, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. असं रागवायचं काम लक्ष्मणानं करावं, तर शांत करायचं काम रामानं करावं. जानो दो मेरा छोटा भाई उसके मुंह में दूध. अरे दूध नाही राघव, जहर भरा है, तू कितना सीधा साधा है, टेढ़े सो. आता असं म्हणता प्रभू रामचंद्र म्हणता, जाने दो, जो कोई अपराध हुआ मैं नहीं किया, जाने दो. असं जाने दो म्हणतात प्रभू रामचंद्राचं बोलता बोलता अंगावरचं वस्त्र बाजूला पडलं आणि छातीवर भृगु ब्राह्मणाचं छातीवरचं चिन्ह बघितलं परशुरामजीनं. आणि मग बघितल्याच्या नंतर कंठ दाटून आला. चिन्ह बघितलं, नेत्राला धारा लागल्या. परशुरामजीच्या सद्गदित झाले, कंठ दाटून आला. पण खात्री करण्यासाठी आपल्या जवळचं धनुष्य पुढे केलं आणि कळालं याहून अवतार झालाय. आणि मग श्रीरामाचा अवतार झाला, पोहोचलं श्रीरामाजवळ. आतापर्यंत क्रोधायमान परशुरामजी सद्गदित झाले, अंग रोमांचित झालं, कंठ दाटून आला, अश्रू आनंदाच्या धारा लागल्या डोळ्याला. आणि दोन्ही बंधूला बर का वीर महाराज, दोन बंधूला क्षमा मागून स्तवन करू लागले परशुरामजी. जय रघुवंश, जय रघुवंश बंदवन भानु, ग्रहण धन कुल दहन कुसानु. जय रघुवंश बंदवन भानु, ग्रहण धन कुल दहनु. जय रघुवंश बनज बन भानु, ग्रहण धनज कुल बहन भानु. जय रघुवंश बनज बन भानु, ग्रहण धनुज कुल दहन भानु. जय रघुवंश बनज बन भानु, ग्रहण धनुज कुल दहन कुसानु. जय रघुवंश बनज बन भानु, जय ग्रहण धनुज कुल दहन कुसानु. जय सुरवीर धेनु नीतिकारी, जय मदमोह कोह मन भारी. जय सुरवीर धनु हितकारी, जय मदमोह कोह ब्रह्म भारी. जय रघुनंद बनज बन भानु, ग्रहण धन कुल दहनु. जय रघुवंश बनज बन भानु, ग्रहण धन कुल दहनु. जय रघुवंश बनज बन भानु, गहन धन जुगुळ दहन कृसानु. कही जय 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 रघुकुल हेतू, भृगुपती गये त बनहि तप हेतू. परशुरामजी निघून जातात. आता राजा जनकाच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या. का? याचं कारण सांगितले की बापरे, अख्खं जग ज्या परशुला रामाला घाबरत, अशा लटलट घाबरत असा परशुरामासारखा वीर एवढ्या समाजात ज्याच्या चरणावर डोकं टेकवतो, तो रामासारखा जावाई मला भेटला, याचा आनंद कुणाला होत होता?
जनक राजाला होत होता. जनकजी अति नम्रतेने विश्वामित्राला म्हणाले, मेरे लिए क्या सेवा है. विश्वामित्र म्हणाले, काल जरी स्वयंवर झाला असला तरी विधिवत लग्न सोहळा पार करण्याकरता आपल्याला दशरथजीला बोलवावं लागणार आहे. मग त्याकरता एक पत्र तयार करा, पत्र पाठवा. आणि मग राजा जनकाने पत्र तयार केलं. दूत अयोध्येकडे पत्र घेऊन निघाले. आता तुलसीदासजी थोडी कथा बदल करतात. अयोध्या डोळ्यासमोर आणा. ज्या दिवसापासून राम लक्ष्मण विश्वामित्र सोबत घेऊन जातात, त्या दिवसापासून दशरथजी बेचैन झाले. कधी रामाची आठवण होती तर कधी लक्ष्मणाची आठवण होते. जेवता जेवता ताट बाजूला सारतात. क्या खाते होगे मेरे बेटे, संघर्ष करने गए हैं, घूमने नहीं गए, बाबाजी के साथ गए हैं, कुछ कम ज्यादा तो नहीं होगा ना मेरे श्रीराम का, लखन का, नाही का. असं म्हणून लक्ष्मणाची रामाची आठवण यायची. ताट बाजूला सारायचे आणि डबल्या डोळ्याने उठून जायचे. चिंतातुर असायचे. क्या खाते होगे मेरे बेटे, राम लखन कहाँ सोते होगे, जंगल में कितने दिन हुए, संदेशा भी नहीं पहुंचाया बाबाजी ने. असं चिंतातुर झालेले त्या. आणि मग सकाळची वेळ होती. आज सकाळची वेळ. महाराज दशरथजी स्नानादी कर्म आटोपून सिंहासनावर विराजमान झाले. पुन्हा रामाची लक्ष्मणाची आठवण आली आणि दोन्ही पुत्राची आठवण येऊन दशरथ राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. त्याच वेळेला जनकपूरचे 2 सेवक पत्र घेऊन आत आले. प्रणाम सरकार. प्रणाम. कहा के मिथिलापति जनक जी के सेवक क्यों आए हो. नेमकं येण्याचं कारण काही नाही. राम भैया का पत्र लेकर हम आए. राम भैया का पत्र म्हटल्याच्या नंतर पत्र हिसकावून गेलं दशरथ राजानं आणि त्या पत्राला पुत्र समजून छातीला लावलं आणि दशरथ राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. इतके रडतात दशरथ राजे. तितक्यात नाही का भरतजी आले. आणि भरतजी आले. ही घटना कळाली. भरतजी तिथपर्यंत आले आणि भरतजीनं बघितलं आपला जन्मदाता बाप एका कागदाचा तुकडा छातीला लावून रडत आहे. नेमकं काय असल. आणि मग विचारलं, पिताजी क्यों रो रहे, तुम्हारे राम भैया का पत्र है भरत. राम भैया का पत्र म्हणल्याच्या नंतर भरतानं ते पत्र हिसकावून घेतलं बापाच्या हातून आणि डोक्यावर ठेवलं. भरत अख्ख्या राजवाड्यात नाचला. आज पहिल्यांदा भरताचं बंधुप्रेम प्रगट झालं. सगळ्यांची तीच अवस्था. पत्रातला मजकूर कुणीच वाचला नाही. सगळी अयोध्येत सगळी रडारड आहे. शत्रुघ्नाची तीच अवस्था. पत्र वाचलं कोणी नाही. आता आत काय मजकूर कोणाला काहीच माहिती नाही. नुसती रडारड. प्रचंड गर्दी झाली राजवाड्यात. एवढ्यात कुलगुरू वशिष्ठजी आले. वशिष्ठजींनी सर्वांना शांत केलं. पत्र स्वतःकडे घेतलं आणि ताटिका वधापासून परशुराम बिदाई पर्यंतचा एक न एक प्रसंग वाचून दाखवला वशिष्ठ गुरुदेवानी. तुमच्या रामाला घेऊन जात असताना ताटिका नावाच्या राक्षसिनीचा एका बाणात वध केला श्रीरामानं. माझा यज्ञ विध्वंस करणारा सुबाहू आणि मारीज. सुबाहूला अग्निबाणाचा द्वारे मारला तर मारीज तिला 400 कोस बिगर टोकाचा बाण मारून तिकडे पाठवला. मिथिलेकडे जात असताना गौतम पत्नी अहिलेचा उद्धार केला. रावणासारख्याला धनुष्य उचलल्या जात नव्हता, हलतल्या जात नव्हता. त्याचे 2 तुकडे केले तुमच्या श्रीरामानं. आणि 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणारा परशुराम तुमच्या रामाच्या चरणावर डोकं ठेवून जाता झाला. हा एवढा इतिहास वाचला वशिष्ठजीने. तेव्हा शिष्याच्या कर्तबगारीनं गुरुची छाती भरून आली आणि दूतांच्या समोर नाही का सप्रेम भेटीचा ढीग लागला. अति नम्रतेनं दशरथजी म्हणले, सेवक लोक ये भीक नाहीये, ये भेट हे स्वीकार कर लो. आणि एवढ्या असं म्हटल्याच्या नंतर अविनय होतो क्षमा करे महाराज. कोण म्हणतात ते आलेले दूत. अविनय होतो क्षमा करे महाराज, लेकिन हम कन्या पक्ष वाले हैं और कन्या पक्ष वाले यहाँ दे सकते हैं महाराज, यहाँ का नहीं ले सकते. आम्ही सीतेच्या माहेरचे माणसं आहोत प्रभू. आणि माहेरचे माणसं देत असतात, लेकीचं नेत नसतात. नाही का. ही इथलं तर सांगतो, तुमचं नाही. रामायणातलं सांगतो मी. बागेचं काही सांगणार ना बाहेरचं मी. तुम्ही झोपा काही वा. बरोबर आहे का नाही का. आपलं रामायण मोहनानंद बाबाला आवडलं बस झालं. उखाळ्या पाकळ्या सगळ्यात माहिती. बरोबर का. ही पळून गेली ही आली ती गेली सगळ्यात ती आंबट झालं ऐकून. बरोबर आहे का. रामायणाच्या बाहेर तुम्ही काहीच सांगत नाही बाबा नाही का. बरोबर आहे का. डोकडे बाबा आता नाही का. एक नाही का म्हणून एका शहाण्यानं माणसाला शहाणं म्हणावं. बरोबर आहे का.
1000 मूर्खानं शहाणं म्हणण्यापेक्षा एका शहाण्यानं आपला शिक्का द्यावा, बाकी संपला कार्यक्रम, नाही का? म्हणून तसं नाही का, सप्रेम भेटीचा ढीग लागला पण स्वीकारत नाही. आता आम्ही सीतेच्या माहेरचे माणसं आहेत म्हणून आम्ही लेकीच्या इथलं काही स्वीकारणार नाही. आताही बघा गावगाड्यामध्ये गावामध्ये एखाद्या गरीब जर मुलगी असेल तर श्रीमंत मुलगी असेल तर त्या गावातला श्रीमंत असेल त्या मुलीला, रामकृष्ण रे बाबा, नाही का, श्रीमंत असेल त्या गावातला तर त्या गरीब मुलीचं गावात लग्न असेल तर गोदरेजचा कपाट देतो. आणि मग जर गरीब असेल बिचारा, शेळ्या वळणारा, गुरं वळणारा, तर ते 25 रुपयाचं फुलपात्र का होईना लेकीला देतो. का? माझ्या गावची लेक नांदायला चालली, सप्रेम भेट देत असतो. म्हणून माहेरची माणसं नेत नसतात, इथे देत असतात. असं सांगतात राजा जनकाने सप्रेम भेटीमध्ये हत्ती दिले होते. राजा जनकाने सप्रेम भेटीमध्ये प्रभू रामचंद्राच्या लग्नामध्ये हत्ती दिले होते. आणि हत्ती हा बुद्धिमान प्राणी आहे. आणि हत्ती ज्यावेळेस अयोध्येत आले त्यावेळेस अयोध्येतला चारा खात नव्हते. कोण? हत्ती. आणि अयोध्येतला चारा खात नव्हते. चिंतातूर झाले दशरथ राजे, जर गवत खात नाहीत तर जिवंत कसे राहतील. म्हणून महाराजा दशरथजींनी जनकाला एक पत्र पाठवलं. महाराज मिथिलापति जनक जी को मेरा प्रणाम. खत लिखने का कारण आपने दहेज में भेजी हुई हाथी अयोध्या का घास नहीं खा रहे, चिंता इस बात की वो जिंदे कैसे रहेंगे. आणि मग तिकडून उत्तर पाठवलं, तुम्ही काळजी करू नका. जनकजी म्हणतात कुणाला? दशरथजीला. तुम्ही काळजी करू नका. जनकजी म्हणतात दशरथ राजाला, दशरथजी तुम्ही काळजी करू नका. ती सीतेच्या माहेरची हत्ती आहे, ते सासरचं गवत खाणार नाहीत. पण तुम्ही चिंता करू नका. माझ्या सीतेच्या माहेरची हत्ती आम्ही तिकडे दिलेत. आता जोपर्यंत ते अयोध्येमध्ये जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा चारा मिथिला नगरीतून तिथं जाईल. विचार करा, जिथं माहेरची हत्ती लेकीच्या सासर येथले गवत खात नाहीत, हत्ती खात नाहीत, यातही नवल नाही का? यातही नवल नाही. आताही 2025 मध्ये ज्या संन्याशांचा जन्म मिथिला नगरीत झाला, तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशानं पायी संन्यासांची टोळी अयोध्येत प्रवेश करणार. अगोदर कमंडलू पाणी भरून आणतात. अयोध्येची संन्यासी समोर येतात. नमो नारायण स्वामीजी, नमो नारायण. आपको पता नहीं क्या अयोध्या में जल की सुविधा है तो कमंडल में जल भरकर लाए. पता है महाराज, पता है, लेकिन हम सीता के मायके वाले हैं, मर जाएंगे बाबा, लेकिन बेटी के ससुराल का जल नहीं ग्रहण करेंगे. विचार करा. अरे माहेरचे जनावर जिथे गवत खात नाहीत हत्ती, माहेरचे संन्यासी जिथं सासरचं पाणी पित नाहीत, बाकीची काय घटना आहे बघा. ससुराल का जल नहीं ग्रहण करेंगे. आता तयारी सुरू झाली. आता रथामध्ये महाराजा दशरथजी, सुमंत प्रधान, वशिष्ठ गुरुदेव, भरत, शत्रुघ्न आपापल्या मित्रमंडळीसह घोड्यावरती स्वार आहेत. वरात अयोध्येकडे निघाली. अयोध्येहून मिथिला नगरीकडे निघाले. आता जात असताना जगातले सगळे शुभ शकून प्रभू रामचंद्राच्या त्या वरातीला आडवे येऊ लागले. का? शकुनांनाही वाटलं आज पवित्र होण्याची संधी आहे. जगातले सगळे शुभ शकून आज आडवे येतात. घरून निघल्याबरोबर का शकून सगळ्यांना माहित. आपण घरून निघल्याच्या नंतर शेतात बसलेले कावळे दिसणं नाही, काही शुभ शकून. झाडावरचे कावळे नाही, शेतामध्ये बसलेले. समजायचं आजचं काम 250% होणार बर का. मुंगूस दिसणं हे सुद्धा शुभ शकूनच आहे. कोलं दिसणं हे शुभ शकून आहे बघा. 3 प्रकारचा वाळा, शीतल, सुगंधी, मंद, शुभ शकुने. डोक्यावर पाण्याचा माठ घेऊन येत असलेली महिला दिसणे शुभ शकुने, पण तिच्या कडेवरचं बाळ हे दुधात साखर आहे बर का. हे जगातले सगळे शुभ शकून ज्यावेळेस प्रभू रामचंद्राची वरात जात होती अयोध्येकडून कुणीकडे? मिथिला नगरीकडे सगळे जात होते रामाला सीतेला आणायला. त्यावेळेस सगळे शुभ शकून आडवे येऊ लागले. डाव्या भागाला कोकिळ पक्षाचं गायन चालले. दही विकणारी महिला दिसणं शुभ शकून, मासे विकणारा कोळी दिसणं शुभ शकून, हातात वेदात पुस्तक घेतलेला ब्राह्मण दिसणं शुभ शकून. एवढे शुभ शकून कधी वरातीत दशरथजीच्या नाही का, दशरथजी मिथिलेकडे जात होते वरात घेऊन, त्यावेळेस सगळे जगातले शुभ शकून येतात. तुमच्या जीवनात जर एवढे शुभ शकून आले तर समजायचं आपलं काम यशस्वी होणार. पण शकुनाचं आयोजन नसावं राजभाऊ, नाहीतर एखादा म्हणाल का रे ती मावशी उभे ना,
तिला म्हणाव डोक्यावर घागर घे पाण्यानं भरलेली, आणि नातू कडीला घेऊन माझ्या समोर ये, तुला 1100 रुपये देतो. तुझ्या बापानं ठेवलंय का ते? नाही का? अरे आयोजन नाही होण्याचे, अचानक झालं तर ते शुभ शकुन आहे, नाही का? तसं हे जगातले सगळे शुभ शकुन आता येतात. आता अयोध्येचा जनसागर, मिथिलेचा जनसागर, तिकडून सर्वात पुढे जनक राजे शतरंजी बंधू कुशकेतू महाराज इकडे, आणि विश्वामित्र राम लक्ष्मण सर्वात पुढे. इकडे अयोध्येकडून येत असलेले दशरथजी महाराज, सुमंत प्रधान, वशिष्ठ गुरुदेव आणि भरत शत्रुघ्न. जेव्हा जनक राजे दशरथजीला दंडवत घालण्याच्या उद्देशानं घाईघाई येतात, तेवढ्या चतुराईनं दशरथजी जनक राजाला आलिंगन कडकडून दिलं, आणि डोळ्याला धारा लागल्या, जनकाच्या डोळ्याला धारा लागल्या, आणि डबडबल्या डोळ्यानं जनकजी म्हणाले, महाराज आप पुत्र के पिता है, मैं कन्या का पिता हूँ. पुत्र के पिता का अधिकार बड़ा होता है, कन्या का पिता का अधिकार छोटा होता है, मुझे स्वीकार लो. म्हणून बघा, मुलीचा बाप किती नम्र असावा हे जनक राजाकडे बघा, पण मुलाचाही बाप किती नम्र असावा हे दशरथ राजाकडून शिका. दशरथजीचे शब्द पहा. जनकजी असं म्हटल्याच्या नंतर सांगितलं, नाही, तुमचा अधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे. आप कन्या के पिता. आता एक मला सांगा, कन्यादान शब्द आहे का पुत्रदान? कन्यादान, नाही का? तुम्ही कन्यादान करणार आहे, तुमचं पारड मोठं आहे. कोण म्हणतं? दशरथ राजे म्हणतात कोणाला? जनक राजाला, मी तुमच्या द्वारातला भिकारी आहे. मिथिलेश, आप कन्या के पिता, मैं पुत्र का पिता. कन्या का पिता दाता होता है, पुत्र का पिता याचक होता है. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूँ. याचक म्हणजे भिकारी बरं का. हे बघा, नालायक म्हणणं काय आणि लायकीचं नाही म्हणणं काय सारखंच आहे. पण नालायक म्हणलं की जरा राग येते माणसाला, बरोबर आहे का? आणि लायकीचं नाही म्हणल्यावर जरा त्याच्यापेक्षा बरं वाटतंय. आपल्या गावठी भाषेत दगडापेक्षा इटकर्म ठोका सारखाच लागतंय. पण बरोबर आहे का? दगड तसं नालायक म्हणणं काय लायकीचं नाही सारखं. तसं जनकजीला काय म्हणतात आपले दशरथजी, मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूँ, याचक हूँ, मुझे स्वीकार लो. बघा, म्हणून किती मुलीचा बाप किती नम्र असावा हे जनकाकडून शिका, आणि मुलाचा बाप किती नम्र असावा हे दशरथ राजाकडून शिका, नाही का? बघा, आकाशाच्या उंचीचे पात्र आहे. नाहीतर आताच्या काळात आता तसं नाही. आता चांगलं, आताच्या काळात फार अवघड आहे. बघा, आता आईन लग्नाच्या वेळेला तो नवरदेवाचा बाप रुसतो. माणसं म्हणतात चला पुढे, नाही येणार. अहो चला पुढे. आता काय करावं, डोकंच चालत नाही ते. बरं का, रघुनंदन महाराज ते नवरदेवाचा बाप जात ते गोराडी बाकीचे म्हणतात चला पुढे, नाही येणार. चला पुढं, नाही येणार. पठ्ठ्या नवरदेवाचा बाप आहे. अरे बापा, तुझंच पत्रिकेत नाव छापलं, तूच लोकांपुढे शंका घेतो का? चला, नाही पिणार. झालं काय? मला का पहिला फेटा बांधला नाही? अरे तुझ्या गाजर गवत सगळ्यात तुझा 1.5 गुंठ्याचा ऊस नाही, आणि तू एवढी मिजाज करतो. इकडं ब्रह्मांडाचा मालिक प्रभू रामचंद्र आहे, पण दशरथजीचे शब्द, मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूँ. आणि इथं आपण जराशा करता रुसतो फुकतो. म्हणून आदर्श आपण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. म्हणून रामायण ग्रंथ आदर्श ग्रंथ आहे. बघा कसं वागावं हे फक्त रामायण शिकवतं. म्हणून 2 मिनिटं त्या प्रभू रामाचं आपण गोड असं भजन करू. आता भगवान की जय, पूर्णानंद महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय. सर्वांना योग्य निवास दिला. आता सगळे आले मिथिला नगरीमध्ये, अयोध्येतले प्रजाजन. आता मोठ्या थाटात होत असणारा विवाह सोहळा. आता 2 महात्मे इथे एकत्रित आलेत. जनकाच्या वतीने शतानंदजी, दशरथजीच्या वतीने वशिष्ठ गुरुदेव. 2 साधूची चर्चा झाली. वशिष्ठजीला शतानंदजी म्हणाले, महाराज का योग आहे? पूर्व जन्माचा ऋणानुबंध असेल मला असं वाटते. आमच्याकडे 3 मुली, तुमच्याकडे 3 मुलं शिल्लक आहे. सीता तर रामाला निश्चित झाली, पण सीतेची एक बहीण आहे उर्मिला, ती लक्ष्मणाला आपण देऊन टाकू. आणि जनकाचे दुसरे एक बंधू आहेत, त्यांचं नाव आहे कुशकेतू. त्यांना 2 मुली आहेत, एक मांडवी, एक श्रुतकीर्ती. मांडवी देऊ आपण भरताला, श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला. 4घ्या भावाचं 4घ्या बहिणीसोबत एकाच मंडपात लग्न उरकलं तर चालेल? चालेल. 2 महात्म्यांनी सोयरीकी जुळवल्या, नाही का? जनक राजे म्हटले नाही आम्हाला मुलं बघू द्या.
आणि दशरथ राजे म्हणले नाही आम्हाला मुली बघू द्या. गुरुवर विश्वास त्यांचा. बाबा तुम्ही म्हणता तो आमचा फायनल निर्णय नाही का. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. आणि मग नाही का जिकडे तिकडे आनंद आहे मिथिला नगरीमध्ये. प्रभू रामचंद्रात आता ते मंडपात सुंदर तितका मंडप होता आपल्या मंडपावाने. आणि त्या मंडपाचं सौंदर्य पाहण्यासाठी बरेच होते. बरेच म्हणजे काही 1000 डोळ्याचे बरं का रोकडे बाबा. काही 1000 डोळ्याचे, काही 12 डोळ्याचे, काही 8 डोळ्याचे, काही 3 डोळ्याचे आणि बाकी 2 डोळ्याचे आकडे तुम्ही आता मी सांगतो तसे आकलं बघा. 1000 डोळ्याचा इंद्रदेव, 12 डोळ्याचा कार्तिक स्वामी, 8 डोळ्याचा ब्रह्मदेव, 3 डोळ्याचा महादेव आणि बाकी सगळे 2 डोळ्याचे नाही का. पण कोणाच्याच नेत्राची तृप्ती होत नाही. जिकडे तिकडे आनंद होत आहे. आणि मग ते कमान मंडप इतका सुंदर आहे. पण त्या कमानीजवळ नारदजी होते आणि नारदजी तिथे आले आणि नारदानं बघितलं तर ब्रह्मदेव मंडपातून बाहेर जात होते आणि जात होते. पूजेचं स्थान नाही मला, मी कशाला थांबू. नारदाने ब्रह्मदेवाला तिकडे जाताना बघितलं आणि ब्रह्मदेव तिकडे स्टॅनकडे निघाले. एकांतात विचारलं नारदाने कुठं चालला. अरे नारदा मला पूजेचं स्थान नाही, मी कशाला लावू या लग्नामध्ये. त्यावेळी तिकडं जवळा बाजारच्या फाट्यावर नेलं नारदाने कुणाला, ब्रह्मदेवाला. 4 डोके तुम्ही गहाण ठेवले का पप्पा. म्हणजे लग्न कोणाचंय. तुमच्या बापाचं लग्न आहे आणि बापाच्या लग्नात लेकरं हजर असतात का. म्हणजे बापाचं लग्न म्हणजे मग राम कोणाचा अवतार आहे. राम विष्णूचा अवतार आहे आणि विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. म्हणजे तुझ्या बापाचं लग्न आहे आणि बापाच्या लग्नात लेकरं हजर असतात का. पूजेचं स्थान मागतो. हे धमकावलं एकांतात, कुणाला सांगू नका. नारदास का नाही का. म्हणून बघा ते बापा इकडचं नाही, मी तिकडचं सांगतो. तिकडचं म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडचं. आणखी 3 दिवस इथलं काहीच सांगायचं नाही आपल्याला, नंतर सांगेल बरोबर आहे का. ते तिकडचं सांगतो. अहो सांगण्यासारखंच आहे. आपल्या हिंगोली जिल्ह्यात 1 नंबरचा सप्ताह आपला आहे. तोंड नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये नहाद म्हणल्याच्या नंतर बरं का. अरे नाहाद म्हणजे न म्हणजे नाही, हद्द म्हणजे अरे विचार करा, हद्दच नाही सा अमर्याद परमार्थ इथे. तिकडे अनेक पंक्ती 24 तास तिकडे पंक्ती उठतात. वाहणारे सज्ज, जेवणारे सज्ज तितकेच नाही का. इकडे ऐकणारे तितके सज्ज आहेत. बरोबर आहे का. सगळी शिस्त. आता काय कमी येते तर तिकडं सांगतो, इकडचं नाही. ते मम्मी किचन रूम मध्ये होते. माणिकराव ध्यान धरून ऐका, राजूभाऊ महत्वाचे. मम्मी किचन रूम मध्ये होते आणि तिचं ते स्वयंपाक करत होती. तिचा तो 2-3 वर्षाचा तो पिंट्या ते गोदरेजचं कपाट उघडलं, अल्बम खाली पडला. ते आपल्या माणिक भाऊंनीच शूटिंग केली ती वाटतं लग्नाची. ते फोटो वगैरे अल्बम बघितला. कोणी बघितला अल्बम. त्या 3 वर्षाच्या 3-4 वर्षाच्या मुलानं बघितला अल्बम. कुणाचा. आपल्या मायबापाच्या लग्नातला अल्बम बघितला आणि त्यांना अख्खा अल्बम चालला. राजूभाऊ अख्खा अल्बम चालला पण त्यात त्याचा फोटो दिसला नाही मुलाचा. त्यानं विचार केला एवढं आईचं बाबाचं माझ्यावर प्रेम, माझा का फोटो नाही. पप्पा मम्मीला लाडू खाऊ घालतात, मम्मी पप्पाला जिलेबी खाऊ घालते रघुनाथ महाराज. काकाचा फोटो, मावशीचा, मामाचा, गावच्या ब्राह्मणाचा, माझा का दिसला नाही. माझ्यावर प्रेमाने माझा फोटो का काढला नसल. त्यानं अख्खं अल्बम चाललं पण त्याचा फोटो त्याला दिसला नाही. पप्पा मम्मीला जिलेबी खाऊ घालतात, लाडू खाऊ घालतात, मम्मी पप्पाला खाऊ घालते. काकाचा फोटो, काकीचा फोटो, मंगलाष्टकवाल्याचा फोटो, सगळ्यांचा फोटो दिसला पण याचाच फोटो दिसला नाही. ते गेलं किचन रूम मध्ये मम्मीकडे. मम्मी काय झालं. काकाचा फोटो, काकीचा फोटो, गावच्या ब्राह्मणाचा फोटो, सगळ्याचा फोटो माझा का काढला नाही. मम्मीला तर धक्काच बसला. पण मम्म्या हुशार असतात. यांना कोणाकडे एवढा क्लास आहे देव जाणे. ते मम्मीला वाटलं हे प्रकरण थांबत नाही. मम्म्या हुशार असतात. मम्मी म्हणली बाळा अरे कितीकदा तुझ्या पप्पांना म्हटले याचा बाळाचा फोटो काढा. मग मला काढायचाच नव्हता म्हणले. आता काय करावं. मग याचं उत्तर पप्पा ड्युटीहून आल्यावर त्यांना विचार. आता किती अवघड झालं. मम्मीला वाटलं असं म्हणल्यावर ते जेवण करल पण ते हट्टी होतं. त्यानं जेवण केलं नाही. 5:30ला पप्पा आले ऑफिसवरून त्याचा आवडीचा पदार्थ घेऊन बटर. बापाला घे बाळा बटर, फेका गटारात. काय झालं. नाटक करताय पप्पा तुम्ही प्रेमाचं माझ्यासोबत. म्हणजे
काकाचा फोटो काढला, काकीचा, मावशीचा, आत्याचा, मामीचा, गावच्या ब्राह्मणाचा, सगळ्याचे फोटो काढले, माझा काय काढला नाही? म्हणजे ते तू आमच्या लग्नाचा अल्बम बघितला? हा, लग्नाचा अल्बम बघितला, सगळ्याचे फोटो, माझा काय दिसता नाही? त्यावेळेस बाप म्हणतो, गाढवाच्या बच्च्या. ही बरा टिकळली असेल तुम्हाला. अरे ते आमच्या लग्नातले फोटो आहेत ना. मग अरे बापाच्या लग्नात लेकरं हजार असतात का? हे इथं तर चाललंय आपलं. कुठं? हे नारदजीनं डोकं ठिकाणावर आणलं. रामाच्या लग्नामध्ये रुसून चालले ब्रह्मदेव. नारदजी म्हणले ब्रह्माला, बापाच्या लग्नात मुलं हजार असतात का? पूजेत तर स्थान मागतो.